आता ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवताय न्यूजमध्ये की 4 खाकी कनेक्शन. ठीक आहे, 4 खाकी कनेक्शन म्हणून तुम्ही दाखवताय ह्याच्यामध्ये. हे बघा, पोलीसच निघाले मौत के सौदागर. असे कितीतरी मला वाटतं ना, प्रत्येक केसमध्ये पोलीसच हे मौत के सौदागर असतात. क्वचित मोजून, हाताच्या बोटांवरती मोजून पोलीसवाले आपली इमानदारीने ड्युटी करत असतील, किंवा ते एकही पैसा घेत नसतील. असे माझ्या तरी परिचयाचे एक साहेब आहेत, ते PI होते. मी तर कधी आजपर्यंत आमच्या इथे पण त्यांनी ड्युटी केली, पण कधी असं मी ऐकलं नाही की त्यांनी पैसे कोणाकडनं घेतले. इव्हन मध्यंतरी ट्रॅफिकला पण होते. 1 रुपया न घेता ते रीतसर कायदेशीर कारवाई करायचे. त्याला म्हणतात जेन्युइन पोलीस आणि इमानदार माणूस. आता ते SPOला होते मध्यंतरी. खूप जेन्युइन, म्हणजे लॉयल माणूस, एकदम लॉयल माणूस. कधीच उलटा उत्तर देणार नाही, प्रामाणिक सगळं समजावून सांगणार, तसा पोलीसवाला खूप कमी भेटतात. आता आताचे भडवे हे ह्याच्यामध्ये अडथळा केला, माझ्या नादाला लागू नको, तू काय मोठा लँडलॉर्ड का फॉकलँड लागून गेला काय? तो PSI विष्णुनगर पोलीस स्टेशन मधला लँडलॉर्ड का फॉकलँड लागून गेला? माझ्या नादाला लागू नकोस, मी गुन्हा दाखल करीन. काय DG, कमिशनर, गुन्हे जे घडतात ते गुन्हे जेव्हा घडतात तेव्हा त्याचा तपास काम कुठपर्यंत झालं, त्याची शहानिशा घेण्यासाठी त्याचं एक पथक स्थापन करा ना. हा गुन्हा अजूनपर्यंत का प्रलंबित आहे? या गुन्ह्याचा तपास कधी पूर्ण होणार? लोकांच्या घरात घुसलेला चोर पकडायला पोलिसांचं पथक कुठे कुठे फिरतं. पुण्याच्या आत्महत्या प्रकरण, त्याला पकडायला पोलिसांचं पथक नेपाळमध्ये गेलं बसबिस्त शोध काढून. मग सर्वसामान्यांच्या तक्रारीवरती का ना निवारण केलं जातं? कुठली केस ती? पुण्याची हुंडाबळीची केस. त्याने रिव्हॉल्वर दाखवलं होतं, तो पोलिसांचं पथक नेपाळमध्ये पोहोचलं त्याला पकडायला. मग सर्वसामान्यांच्या तक्रारीवरती निलंबन, आपलं हे काय म्हणतात त्याला, सर्वसामान्यांच्या तक्रारीवरती तुम्ही लोक का ना त्याचं व्यवस्थित पूर्ण काम करून देत? द्या उत्तर. याचं उत्तर कमिशनर साहेबांनी, DG साहेबांनी द्यावं.